पहिलाच बॉल सटीक यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, पहिलाच बॉल सकाळच्या सत्रामध्ये हाताळत असताना चांगली कामगिरी पहिला चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. गोलंदाज जय देशमुखच्या माध्यमातून वेगवान गोलंदाज पिंगळसई गावाला तो बिलॉंग करतो आणि पिंगळसई गावाचं नेतृत्व करत असताना नेहमी या गोलंदाजाची चर्चा होत असताना अखंड रोहा तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. रनवेवरती थोडासा बिघाड आला. पुन्हा नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन रोहा स्पोर्ट्स या वाणीच्या माध्यमातून आपण जय देशमुखला पाहू शकता. ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो, नेहमी प्रभावित मारा त्याच्या माध्यमातून नेहमी खेळपट्टीवरती पाहायला मिळतो. आणखीन एक खोलर टप्प्याचा बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह. बॉलर आले होते चेंडूवरती परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिला. पहिलीच धाव इथे मात्र मरियम 11 या संघाच्या स्कोर कार्ड वरती लगवत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला आणि पहिलीच धाव ही मात्र धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाली आहे. नितीन चोंदे आरे खुर्दचा एक महत्वाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळणार आहे. अप ट्रॅकर बॉल आडबा बॅटनं दिशा दिली आहे. बॉल निघून चालला डीप मिड विकेट मध्ये, सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चौकार. कराची लीग, क्रिकेट प्रेमींची लीग, आपल्या मातीची लीग, साऱ्या जनतेची लीग. नितीनच्या बॅटमधनं पहिलाच बॉल फेस करत असताना आलेला चौकार. त्याचा आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतो, किंबहुना त्याचा इंटेंट आतमध्ये दाखवून दिलाय. ओ पिच बॉल लॉप केलाय, बॉल निघून चाललाय. कव्हर रिजन मध्ये फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग मैदानात केली गेली आहे. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सिरसावत असताना धावफलकावरती धावा 6 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 आतापर्यंत बनवल्या गेल्या. बॅटिंग चांगली राहिली आहे नितीन चोंदेची. ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय, पहिलाच बॉल फेस करत असताना त्याचं इंटेंट क्लिअर पाहायला मिळालं. अटॅकिंग इंटेंटने खेळायचे, पहिल्या पूर्वार्धामध्ये मोठा टेम्पो सेट करायचा, धावा मोठ्या स्वरूपामध्ये बनवायच्या. पुणे दाडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार चौकार. राहुल यांच्या बॅटमधून देखील चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग आतापर्यंत मरियम 11 P1 पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. लो फुलटोस बॉल स्वीप करायचा होता, बादशाह रडारमध्ये चेंडू आला नव्हता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कमबॅक केलंय षटक क्रमांक 1 मध्ये, ज्या वेळेला 2 चौकार आले त्याच्या विरोधामध्ये ते, परंतु तदनंतर कमबॅक करत असताना जय पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं संपुष्टामध्ये आलाय. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 10 या अंकावरती पाहायला मिळाल्या. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळाल्या. नितीन चोंदे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधनं चौकार आला. राहुलनं देखील मैदानाच्या आतमध्ये 7 तितकी चांगल्या पद्धतीनं दिली आहे. 4 बॉल फेस केले, 5 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या आणि एका चौकाराच्या मदतीनं तो देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना कुणाल कुंडाळकर आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक महत्त्वाचे खेळाडू आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं अखंड रोहा तालुक्यामध्ये पाहिलं गेलंय. षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना इन्व्हाइट केलं गेलंय. पहा थोडेसे दुखापतग्रस्त आहेत आणि तरी देखील मैदानाच्या आतमध्ये त्याच दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. यावेळेस बॉल टप्पा पडला, कट होत असताना विकेट किपर शंकर देवघरे थोडेसे फंबल झाले, त्याचा फायदा लगेचच मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक 11 वरती आतापर्यंत पाहायला मिळाला. बॉल कुणाल तयार,
आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, फिल्डर वेगानं बॉलच्या खाली येत असताना चुकी होतीये. जीवनदान दिलं गेले राहुल शिर्केला. एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज आहे, त्याला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलं गेलं. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला तर जीवनदान दिलं सुरागला लाजबाब बॅटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता देखील पाहायला मिळाला. राहुल शिर्केला जीवनदान दिलं गेलं. इथून कशा पद्धतीनं मरियम 11 या संघासाठी नेतृत्व करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पाहायला मिळेल. स्विच हिटचा प्रयत्न, बादशाह रडारमध्ये चेंडू आला नाहीये. फ्लॅश स्लिपला फिल्डर तैनात आहे. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता उलटा खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा हँडल हातामध्ये चेंज केला, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नितीननं केला आणि त्यावेळेला निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलेलं पाहायला मिळालं. 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्या, 12 धावा बनवल्या गेल्या. विकेटचं पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एस्टा उखडल्या गेल्या. खऱ्या अर्थाने स्वीप करायचं होतं नितीन चोंदेला. एस्टा दाखवल्या आणि त्या वाकवण्याची क्षमता नेहमी कुणाल कोंडळकर दाखवून देतात. तेच मैदानाच्या आतमध्ये चित्रीकरण पाहायला मिळालं. रोहा स्पोर्ट्सचं देखील कौतुक करावं लागेल. ॲक्शन रिप्ले नीट अँड क्लीन, क्लिअरिटी अँड क्वालिटी या संपूर्ण स्पर्धेमध्ये मेंटेन त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात गेल्या. सगळ्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. अखंड रोहा स्पोर्ट्सच्या संपूर्ण टीमचं देखील कौतुक करावं लागणार आहे. त्या पद्धतीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीचं कामकाज पाहायला मिळालं. पहिली विकेट गेली जिथे महत्त्वाचे बॅटर मैदानाच्या बाहेर पडत असताना नितीन चोंदे पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आणखीन एक महत्त्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच एका बाजूला सोनेश्वर निवीच्या विरोधामध्ये विघ्नार्थ 11 वनी या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन जर इथे उपस्थित असाल तर लगेचच आपण रिपोर्टिंग देखील मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. कुणाल कोंडालकरला पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. ज्या नितीनच्या बॅटमध्ये धावा येत असताना पाहायला मिळाला. अटॅकिंग इंटरला तो खेळत होता. पहिला बॉलवरती चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि त्या नितीन चोंदेला मैदानाच्या बाहेर त्यानं परतवलाय. चांगली गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. स्टेप आउट करत असताना समोर खेळलाय. अलोन द कार्पेट डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहेत. चांगली फिल्डिंग केली गेली आहे. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाही आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल 13 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली. पाक कुणालला आतापर्यंत लाजवाब गोलंदाजी केली. 5 बॉल त्यानं आपल्या षटकातील हाताळलेत. एक महत्त्वाची विकेट नितीन चोंदेला बाद केला. त्याही पलीकडे 2 धावा त्यानं मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. धावा थांबवल्या, विकेटी मिळवल्या. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, चांगलं परफॉर्मन्स सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहेत इनफिल्डमध्ये चिरंजीव विंगारे. बॉलवरती तसं आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फेकी होते. तत्पूर्वी एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली. एकाच्या मदतीनं धावफलक 14 वरती पाहायला मिळालं. 2 षटक अर्थातच पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिथे बॅटिंग करत असताना सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये मरियम 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये लाजबाब देशमुखच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर कुणालवरती विश्वास दाखवला आणि कुणालला देखील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना कुणाल पाहायला मिळाला. त्याच्याकडे वळण आणि वळणघाती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 मध्ये आणखीन एक वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल खामकर गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल आणि सिद्धेची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. प्रज्वल खामकरवरती विश्वास दाखवला गेला. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. संजू दादा 11 खैरवाडीच्या विरोधामध्ये मरियम 11 या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नॉकआउटची मॅच आहे. जो संघ जिंकणार आहे तो थेट सुपर 12 मध्ये प्रवेश निश्चित करत असताना पाहायला मिळणार आहे. परंतु जो संघ पराभूत ठरेल तो मात्र या स्पर्धेतून देखील बाहेर होत असताना पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल प्रज्वलचा लीव करण्याचा प्रयत्न केला. बराचसा बाहेरून जाणारा हा बॉल
पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अवांतरी धाव येते, अवांतरी धाव्याच्या मदतीनं स्कोरकार्ड पुढे सरकतोय. 15 धावा आतापर्यंत स्कोरकार्डवरती बनवल्या गेल्या. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा पहिल्या 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थाने वंचित ठेवलं गेलंय संजूदादा 11 खैरवाडी या संघाचा प्रामुख्याच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल प्रज्वल, हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटनं ऑन साईडला खेचलाय. बॉल निघून चालला डीप स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. काय लाजवाब फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो शफल झाले बरेचसे ऑब्स्टिकला सोडला आणि वेट ऑन वॉच हाफ ट्रॅकर बॉलवरती ज्या पद्धतीनं हल्ला चढवला. राहुल शिर्केचा तडाखा पाहायला मिळाला. का बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिली 2 षटकं वेळ घेतली मैदानाच्या आतमध्ये आणि आता गोलंदाजांची वाट देखील लावत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त एकच चौकार आला. आता धावा बनवायच्यात आणि धावा बनवायच्या असतील तर राहुलच्या बॅटमध्ये धावा येणं महत्वाच्या असणार आहेत. षटकाराच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आल्या. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल वेगावरती विश्वास दाखवला. चकवलं गेले, खऱ्या अर्थानं फसवलं गेले राहुल शिर्केला. कॉपी पेस्ट करायचं होतं परंतु यावेळेला गोलंदाजानं लेंथमध्ये बदल केला. यावेळेला ऑफकटरचा वापर त्यानं मैदानाच्या आतमध्ये केला आणि निर्धाव स्वरूपाचा हा बॉल विसंबित केलं खऱ्या अर्थानं राहुल शिर्केला. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलं गेलं. धावफलकावरती आतापर्यंत धावा 21 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 21 बनवल्या गेल्यात. राहुल शिर्के आघाडीला आले आणि तदनंतर बॅटिंगचा क्लास दर्जा त्यांचा पाहायला मिळाला. वेगवान बॉल लेग स्टिकला सोडत असताना बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. अवांतरी धाव धावफलकावरती धावसंख्या 1च्या मदतीनं पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा आतापर्यंत 22 बनवल्या गेल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता लेग स्टिकला टार्गेट केलं होतं खऱ्या अर्थानं प्रज्वलनं, पण तो लेग स्टिकला सोडत असताना बॉल व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता रॉ स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून लिव्ह केलं होतं आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस होता. एस्टनचा वेध घेतला. युमैस हा वेलबड डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. दुसरा धक्का टीम मरियम 11ला. महत्वाचे बॅटर राहुल मैदानाच्या बाहेर. दिलं गेलं होतं आणि त्यावेळेला लो फुलटॉस बॉलवरती एष्ट्या उखडल्या गेल्या. दुसरा धक्का बसलाय 22 वरती. मरियम 11ला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना साजेश आपल्याला पाहायला मिळतील. साजेश अर्थातच आऊ या नावानं अखंड रोहा तालुक्यामध्ये ते प्रसिद्ध आहेत. मैदानाच्या आतमध्ये आले डावकरी हाताने ते बॅटिंग करतात आणि मोठे फटके खेळण्यासाठी नेहमी ओळखले जातात. आज मैदानाच्या आतमध्ये आपली ओळख उमठावावी लागणार आहे कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. पहिल्या पूर्वार्धामध्येच मोठी धावसंख्या उभारायची त्या अनुषंगाने साजेशला मैदानाच्या आतमध्ये साजेशचा खेळ देखील करावा लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल डावकरी हाताचे गोलंदाज प्रज्वल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. रनवेवरती पुन्हा एकदा बिघाड आला. नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना पाहायला मिळतील. समोर साजेश डावकरी हाताचे फलंदाज आहेत. समोर गोलंदाजीला देखील डावकरी हाताचे गोलंदाज आहेत आणि जेव्हा जेव्हा लेफ्टी लेफ्टी हे कॉम्बिनेशन पाहायला मिळतं त्यावेळेला बॅटल रंगत असतं.
लो फुलटॉस बॉल फ्रंट फूट ओपन केला, ड्राईव्ह केलं यावेळेला बॅटर साजेस नालोंदी कापट खेळत असताना लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पाहायला मिळाले. एक सिंगल अगदी सहजरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक 23 वरती आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. साजिश आणि सिद्धेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये यस फॅक्टर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. या दोन्ही बॅटर्सवरती जबाबदारी या धावा बनवाव्या लागतील, कारण की पहिल्या पूर्वार्धामध्येच आपल्याला मोठी धावा संख्या उभारायची आहे. कॅप्टन सांगून ठेवलं की जर उत्तरार्धामध्ये धावांचा खऱ्या अर्थानं रोख करायचं असेल तर धावा देखील बनवाव्या लागणार आहेत. स्टेप आउट केले, बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका मिस टाइम पाहायला मिळाला. बॉलर स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आले, लाजवाब खेळ, कॅच टिपलाय. आणखीन एका विकेटचं पतंग. विकेटचं पतंग झालंय. आणखीन एक धक्का बसला. टीम मरियम 11 या संघाला. महत्वाचे बॅटर बाद झाले. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पामचं कॅमेरावर बॉलवरचं स्टिकर देखील दाखवण्याचं कसब ठेवलं रॉ स्पोर्ट्सच्या वाहिनीने. पाहू शकता ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क केलं गेलंय. अप्रतिम झील टिपला प्रज्वल खामकरनं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला आपण गोलंदाजी करत असता आणि त्यावेळेला उलटा जाऊन कॅच पकडला गेलाय. अप्रतिम कामकाज मैदानाच्या आतमध्ये संजूदादा 11 खैरवाडी या संघाच्या माध्यमातून केलं गेलं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता शर्तीचे प्रयत्न केले होते, कारण की माहित होतं ही विकेट महत्वाची आहे. प्रज्वलनं देखील लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, त्याही पलीकडे ही कॅच देखील मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम पकडलेली पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, टीमचा तारणार, टीमचा संगनायक, टीमचा मोरक्या सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये शाकिब सिद्दीक दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी आले, संघ अडचणीमध्ये सापडला. आता खऱ्या अर्थानं संघाला मार्ग दाखवायचा आहे आणि मार्ग दाखवत असताना संघाचा तारणार, संघाचा संगनायक मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्ट्राईकला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु प्रज्वलचा देखील कमबॅक पाहायला मिळाल्या मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागणार आहे ज्या पद्धतीने त्यानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली आहे. स्लोवर वन, बॅटची कडा, बॉल हवेमध्ये. फ्लॅश स्लिपचे फिल्डर लेझी पाहायला मिळाले. बॉल निघून चालला थर्ड मॅन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. मरियम 11 हा संघ बॅटिंग करत असताना 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्या. शेवटच्या बॉलवरती प्रज्वलला संधी निर्माण केली होती. शाकिब सिद्दीकला तो बाद करू शकला असता, परंतु फ्लॅश स्लिपचे फिल्डर थोडेसे का होईना लेझी आपल्याला पाहायला मिळाले. झील सुटला, तदनंतर थडमानला बॉल प्रस्थान झाला. 4 धावा आल्या. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 27 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 4 मध्ये कुणाल कोंढाळकर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. अवांतरी स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकला. 28 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आल्यात. त्याच वेळेला मरियम 11 या संघाचे संघमालक सन्माननीय अजितजी महाडकर साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण देखील मंचकावरती या. आपलं देखील या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यावेळेस बॉल हवेमध्ये खेळला. फिल्डर नाहीये. चिरंजीव भिंगारे बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळालं.
एक सिंगल कंप्लीट. दुसरा देखील धावायचा प्रयत्न तितक्याच वेगानं मैदानाच्या आतमध्ये केला गेला. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. वेस्ट साईड साठी रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मोहम्मद बकवाल सर आपल्याला पाहायला मिळतील. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीचं देखील कामकाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं पाहायला मिळालं. नीट अँड क्लीन, क्लिअरिटी, क्वालिटी आणि सगळ्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांचं कॅमेरा वर्क पाहायला मिळालं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लो फुलटोस बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता खऱ्या अर्थानं साजिशनं. फटका मिस टाइम झाला. फिल्डर जरूर बॉलचा पाठला करत असताना चिरंजीव भिंगारे पाहायला मिळाले. या बॉलवरती 2 आल्या. संघाचे टोटल आतापर्यंत 30 वरती जाऊन पोहोचली. 30 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. साजिश वरती जबाबदारी असणार आहे, कारण की साजिश डावकुऱ्या हाताचे बॅटर आहेत आणि डावकुऱ्या हाताने बॅटिंग करत असताना नेहमी मोठे फटके ते खेळतात. संघाच्या कॅप्टननं प्रमोट केलं, विश्वास दाखवला बॅटिंगसाठी. त्यांच्यावरती आता धावा देखील मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागणार आहेत. ओपी बॉल लॉप केलाय. लॉंग अँड लॉंग, लॉंग अँड स्ट्रॉंग बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार. लांबवरचा दूरवरचा हा षटकार पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत 30 सकटच्या आतमध्ये. चांगली फिल्डिंग केली गेली. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा 37 वरती जाऊन पोहोचल्या. चांगली बॅटिंग साजिश मैदानाच्या आतमध्ये करतात. डावकुऱ्याच्या कुणालच्या विरोधामध्ये अप्रतिम फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, परंतु तदनंतर षटकारानंतर सेन्सिबल क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून खेळलं गेलं. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली. आता कॅप्टन शाकिब सिद्दीकला त्यानं स्ट्रायकर एंडवरती आणलं. शाकिबनं पहिलाच बॉल फेस केला. बॅटची कडा लागली आणि चौकार त्याचा बॅटमधनं येते असताना पाहायला मिळाला. आज शाकिबवरती देखील तितकीच जबाबदारी असणार आहे. मरियम 11 संघाचे संघमालक अजिजी महाडकर साहेबांनी त्याच्यावरती विश्वास दाखवला. त्या विश्वासाला सार्थकी अशी कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. फुलटॉस बॉल, आणखीन एक लास्ट सभा फटका. फिल्डर बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळाले. त्यांच्या वाख्याच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या पार. धावा आल्या 4. चौकार. खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेग मध्ये चांगला फटका त्याचा बॅटमन आला. 4 धावा आल्या आणि संघाचे टोटल 41 वरती जाऊन पोहोचले. आडवा बॅटनं ऑन साईडला आणखीन एक हवाई सफर, हवाई हल्ला पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पार. 6 षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. शाकिबच्या बॅटमधनं षटकार आला. षटकाराच्या मदतीने 47 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय डीप मिड विकेटला. आणखीन एक लाजवाब फटका पाहायला मिळालाय. बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 षटकार. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 53 या अंकावरती पाहायला मिळाल्या. कुणाल कोणाळकरचं हे षटक खऱ्या अर्थानं खूप सारं महागड राहिलं. दुसरं षटक अतळ अवघ्या 4 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु तदनंतर गोलंदाजीला आला आणि तब्बल 26 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च करत असताना पाहायला मिळाला. साजेसनं स्वागत केलं. तदनंतर फिनिश करत असताना षटकाला शाकिबच्या बॅटमधनं लाजवाब खेळ पाहायला मिळाला. 1 चौकार 2 षटकार कुणालच्या विरोधामध्ये त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. षटक क्रमांक 5 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. टीम संजू दादा 11 खैरवाडी या संघाच्या माध्यमातून संजू एक गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः
टीमचे संघ मालक सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. चांगला खेळ यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. सुतारवाडी विभागामध्ये खैरवाडी या गावाचं नेतृत्व करत असताना या खेळाडूची देखील चर्चा नेहमीच झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपला संघ दाखल केलाय. स्वतः संघाचं नेतृत्व करतात आणि बॉलिंग ट्रॅकवरती देखील त्यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. वेगवान बॉल, पहिलाच बॉल टप्पा पडला. वेगानं बॉल, विकेट किपर चिरू भिंगारेचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलला सुरुवात या षटकाची होत असताना पाहायला मिळाली आहे, जिथे बॅटिंग करत असताना साजिश शेलारला मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलंय. साजिशनं देखील कुणालच्या विरोधामध्ये लाजवाब फटका खेळला होता. षटकाराच्या मदतीशी तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणखीन एक वेगवान बॉल, परंतु यावेळेला दिशा भरकटली आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळाला. अवांतरी स्वरूपामध्ये धावफलक 1च्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आतापर्यंत 54 वरती पाहायला मिळतात. 54 बनवल्या गेल्या. असं वाटलं होतं की 2 षटकांचा खेळ झाला, धावांपासून वंचित राहील टीम मरियम 11 संघ, परंतु तदनंतर स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आले आणि लाजवाब खेळ त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुढचा बॉल स्लोवर वन, समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिझन मध्ये. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा 55 वरती पाहायला मिळाल्या. संजू यांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने ते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात. सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये तोडफोड फलंदाजी करतात आणि त्यांच्या विरोधामध्ये चांगली बॉलिंग. पहिल्या 2 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा खर्च केल्या गेल्या. अचूक टप्प्यावरती भेदक माराची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संजू नलावडे यांच्या माध्यमातून चालू आहे. यावेळेस बॉल आउटसाइड द स्तंभ हा चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा खऱ्या अर्थाने चेंडू होता. ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले. फिल्डर फंबल झाला आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा आल्या आणि या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा आतापर्यंत 57 या अंकावरती पाहायला मिळतीये. शाकिब सिद्दीकनं आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. 5 बॉल त्याने फेस केले, 22 धावा त्याच्या बॅटमन आले. कुणाल कुंडळकरच्या विरोधामध्ये तोडफोड बॅटिंग त्याने मैदानाच्या आतमध्ये केली. यावेळेस समोर खेचलाय. आणखीन एक लाजवाब फटका, बॉलला फेकून दिलाय समोर. 6 धावेसाठी षटकार. फटका खऱ्या अर्थाने खेचून मारला होता यावेळेला बॅटर शाकिबनं. संजूच्या विरोधामध्ये षटकार त्यानं खेचला. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणखीन एक लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळालाय. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉलच्या खाली, चुकी होणार नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच टिपलाय. महत्वाचा खेळाडू शाकिब सिद्दीक मैदानाच्या बाहेर. खेळला होता. खऱ्या अर्थाने या बॉलला फॉलो केलं होतं शाकिबनं. लिव्ह केला असता तर वाईट देखील मिळाला असता. दूरवरचा बॉल छेडछाड करण्याची प्रयत्न केला आणि लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना कप्तान मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये त्यानं साकारली. डाव त्याचा मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम पाहायला मिळाला. 5-7 बॉल फेस केले, 3 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं 28 धावांचं योगदान देत असताना शाकिब सिद्दीक मैदानाच्या बाहेर परतला. परंतु संजू यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे, ज्या पद्धतीने तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता आणि त्याच्या विरोधामध्ये स्ट्रॅटेजी आखली. दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि छेडछाड करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह केला आणि झेलबादच्या स्वरूपामध्ये महत्वाचा बॅटर मैदानाच्या बाहेर परतला. नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चेतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. चेतन आणखीन एक नागोटणे विभागातील वरवटणे गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला फटका कव्हर रिझन मध्ये फिल्डर तैनात करण्यात आले. डीप मध्ये एक सिंगल मिळणार आहे. एका सिंगलच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाहीये. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 64 या अंकावरती पाहायला मिळाली. षटक क्रमांक 5, 5व्या षटकाचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये
64 धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम मरियम 11 या संघाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग केली गेली, कॅप्टन धावा बनवल्या, त्याच्या बॅटमधनं धावा आल्या. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली राहिली. नितीन चोंदेनं चौकार खेचला होता, त्यानंतर राहुल सिर्केच्या देखील बॅटमधनं धावा येत असताना पाहायला मिळाल्या. साजिश शेलर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, ते देखील चांगल्या थाटणीचा खेळ आतापर्यंत करत असताना पाहायला मिळाले. आणि शाकिबनं खऱ्या अर्थानं मरियम 11 या संघाला धावा संख्या एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्यास खऱ्या अर्थानं मदत केली. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळेल, किती धावा मैदानाच्या आतमध्ये उभारल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, पाहणं महत्वाचं आहे. या षटकामध्ये किती धावा रोखल्या जातील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 6 मध्ये प्रज्वल खामकर आपल्याला पाहायला मिळतील. प्रज्वल पहिला बॉल लो फुल टॉस दिशा दिली, अलोन द कार्पेट खेळत असताना बॅटर पाहायला मिळाले. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत, फंबलिंग झाली, त्याचा फायदा लगेचच उचलला गेला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 धावा आल्या, 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा 66 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चेतन मात्रे नेहमी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात, ॲज अ फिनिशर म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणि ज्या वेळेला फिनिशरचा रोल त्यांच्याकडे दिला जातो ना, त्या वेळेला मोठी खेळी नेहमी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. लो फुलटॉस बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. अलोन द कार्पेट डीप मध्ये फिल्डर जय देशमुख बॉलवरती आले. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा 67 या अंकावरती पाहायला मिळाल्या. प्रज्वलचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण की ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, या आधीच्या षटकामध्ये देखील त्यानं चांगली गोलंदाजी केली होती. विघ्नहर्ता वणी आणि सोनेश्वर नेवी कर्णधार आपण तयार राहायचंय. विघ्नहर्ता वणी आणि त्यांचा अगेन्स्ट सोनेश्वर नेवी दोन्ही टीमचे कर्णधार आपण तयार राहायचंय. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो, लक्षात ठेवा. पुढचा बॉल प्रज्वल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल, समोर साजिश आहे. लो फुल टॉस बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलचा खाली, आणखीन एका विकेटचं पतंग. साजिश शेलार मैदानाच्या बाहेर. बॉल फुलटॉस बॉल समोर केले, बॉलर स्पाइक ड्राईव्ह. गोलंदाजाच्या हाताला चेंडू स्पर्श झाला, त्यानंतर विकेट वरती जाऊन आदळला. याच डेफिनेटली धावबादच्या स्वरूपामध्ये आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर.
बॉल निघून चाललाय. वन बाउंड सीमारेषेच्या पार. धावा आल्या 4. चौकार. चौकार येतोय मुनीर यांच्या बॅटमधनं. पहा अपट्राकर बॉलवरती हल्ला चढवला मुनीरनं. चौकार त्यांचा बॅटमधनं आलाय. संघाचे टोटल आतापर्यंत 71 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. या पूर्वार्धाच्या डावातील शेवटचा आणि अंतिम बॉल येणं बाकी आहे. मुनीर ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाले. मुनीरच्या बॅटमध्ये चौकार आलाय. सेट तो झालाय मैदानाच्या आतमध्ये फिनिशरचा रोल अदा करण्यासाठी. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि फिनिश करत असताना खऱ्या अर्थानं चौकार त्याच्या बॅटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालाय. प्रज्वल षटकातील अंतिम बॉल बॉलिंग ट्रॅकवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. किती धावांचं टोटल उभारलं जाईल, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहणं महत्वाचं आहे. मुनीर ऑन स्ट्राईकला आहेत. एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलंय. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल समोर खेळला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. स्वतः गोलंदाज बॉलवरती आले. त्याच पंचांचा कॉल. तिसऱ्या पंचांची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मोहम्मद जी बकवाल सर या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचा चेंडू होता. रोहा स्पोर्ट्सचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं कामकाज केलं गेलं. या रिव्ह्यूची पडताळणी आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. आमचे तिसरे पंच या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना मोहम्मद जी बकवाल सर. नो बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आणि धोक्याची घंटा देखील आमच्या डीजे मास्टरनं वाजवल्या, कारण की पुढचा बॉल फ्रीजचा असणार आहे. मुनीर सारख्या एका विस्फोटक फलंदाजाला तुम्ही फ्रीजच्या बॉलवरती स्टॅगर इनला ठेवलं. फ्रीजच्या बॉलवरती लास्ट जबाब चेंडू पाहायला मिळाला. ठप्पा पडला. टॉस झाला आणि विकेट किपर जावेद बॉलला घेतलाय. षटक क्रमांक 6. पहिला पूर्वार्धाचा डाव संपला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या. तब्बल 72 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. येणाऱ्या 36 बॉल मध्ये विजयासाठी 73 धावेची आवश्यकता असणार आहे टीम संजूदादा 11 खैरवाडी या संघाला. आदरणीय अजेशभाई महाडकर मरी 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत. अजेश भाई महाडकर यांना विनंती असेल की आपण यायचा. आपल्या शुभ हस्ते आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करून शेवटच्या ग्रुप मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एफ ग्रुप मधून मॅच शेवटचा मात्र इथे शिल्लक राहिलाय. विघ्नहर्ता वणी आणि सोनेश्वर नेव्ही लीग स्टेज मधून शेवटचा ग्रुप आणि दोन्ही संघांचे संघ करणार आपण यायचं आहे. एका बाजूला मयूर हे आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला संकेत शिंदे. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा प्रथमतः असतील. विघ्नहर्ता 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट सोनेश्वर नेव्ही. ओमेगा आणि आरटीपीएल कॉल संकेत कॉल करतील. सोनेश्वर नेव्ही कर्णधार. आरटीपीएल इज द कॉल अँड इट इज. थँक्यू आशिष भाई, आपला मनापासून आभार. कॅप्टन नाबायचा आपण टॉस जिंकलाय. संकेत टॉस महत्वाचा होता. मॉर्निंग सेशन आहे. पहिला सामना आता आपण पाहिलेला आहात. काय सांगाल? डिसिजन इम्पॉर्टंट होता. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू आम्ही पहिले, कारण सकाळची मॅच आहे त्यामुळं फिल्डिंग टॉस महत्वाचा होता. ग्रुप स्टेजला शेवटच्या चरणावरती तुम्ही आता शेवटच्या ग्रुपमध्ये तुम्ही ऑल ओव्हर आतापर्यंत ग्रुप वाईज या मॅचेस पाहिल्या. काय वाटतंय या विकेटवरती किती टोटल तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये जर डिफेंड केली तर सेकंड इनिंग मध्ये चेसला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही? असं टार्गेट नाही सांगू शकत, पण कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आम्हाला बॅटिंगला पण सोपं जाईल. एक्साइटमेंट किती होती आरटीपीएल ची? किती उत्सुकता होती जेव्हा आपला कमिंग सूनचा फॉर्म आला?
तेव्हापासून ते आता मॅचला ग्राउंडवर येईपर्यंतची जी मनामध्ये उत्सुकता आहे त्याबद्दल काय सांगाल? तर मागची आरटीपीएल संपली तिथपासून ती उत्सुकता चालू होती, ती पूर्ण आरटीपीएल चालू होईपर्यंत ती मनात असते की कधी एकदाची खेळतो आपण मॅच, बाकी काय नाही. एक शेवटचा प्रश्न की आरटीपीएल मुळे आज आपल्या रोहा तालुक्यातील तळागाळातील खेळाडूंना एक ओळख मिळाली, एक हक्क व्यासपीठ मिळालं. इतके वर्ष आपल्या रोहा तालुक्यातील खेळाडूंना कुठेही हक्काचं व्यासपीठ नव्हतं जिथे ते येऊन आवर्जून खेळतील, पण आज या आरटीपीएलने प्रत्येक लहानातल्या लहानापासून मोठ्यातल्या मोठ्या खेळाडूला एक हक्काचं घरचं व्यासपीठ मिळवून दिलंय. या आपल्या हक्काच्या व्यासपीठाबद्दल काय सांगशील? प्रथमतः आपले रॉक क्रिकेट प्रेमी आहे त्यांचं सर्वांचं धन्यवाद बोलीन, कारण सर्व खेळाडूंना एवढा मोठा प्लॅटफॉर्म भेटला आहे, त्यांच्यामुळे शक्य झालं आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. असेल महत्वाचा होता, टॉस तुम्ही गमावलाय आणि आता मात्र पदरी बॅटिंग आली आहे. काय विचार करताय मॉर्निंग सेशनला कितपत धावा तुमच्या बनता येतील? 70 ते 80 धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि मॉर्निंग सेशन असला तरी पण सकाळपासून मी बघतोय की रन मॉर्निंग सेशनलाही बनत आहे. ओव्हरऑल काय सांगाल टीम बद्दल? कशी बॅलन्स टीम बनवली आहे? खुश आहात का आपल्या संघाने? खूप खुश आहे. मला जी टीम हवी होती तशी टीम माझी बनलेली आहे आणि बॅटिंग लाईनअप पण माझा चांगला आहे, त्यामुळे मी पूर्ण प्रयत्न करेन की 80 ते 90 धावा मारण्याचा पण प्रयत्न मी चालू करेन. शेवटचा प्रश्न तुम्हाला देखील सेम असेल की काय सांगाल आपल्या या आरटीपीएल बाबत की लहानातल्या लहान खेळाडूपासून मोठ्यातल्या मोठ्या खेळाडूला माझं हक्काचं व्यासपीठ म्हणून अशी संबोधली जाणारी स्पर्धा, म्हणजे कोणताही खेळाडू येऊन सांगेल ही माझी स्पर्धा आहे, माझ्यासाठी ठेवलेली स्पर्धा आहे, तर याबाबत काय सांगाल? नियोजन तर खूप चांगलंच असतं आरटीपीएलचं आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. टॉस बॉक्स मधून माहिती आहे सोनेश्वर निवीनं जिंकलाय टॉस आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी अगदी आमंत्रित केलेलं आहे समोर वनी या संघाला. मॅचला सुरुवात जाऊया थेट इथून कॉमेंट्री बॉक्समध्ये. उत्तरार्धाला सुरुवात होते तत्पूर्वी आपण आवाजामध्ये बदल करूयात. या ऐकूयात कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज प्रथमेश ठाकूर सरांना ऐकूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅचला देखील सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांचा हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिलं आणि मेंडेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शाकिबला. कर्णधार स्वतः मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू डीजे अमोल. संकेत इन द मिक्स. गणपती बाप्पाला प्रथमतः वंदन करतो. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती गणरायाला प्रथमतः वंदन. अखंड हिंदुस्थानाचा राध दैवत राजे शिवछत्रपती आणि शंभू राजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने सुख समृद्धीचं जीवन आपण जगत आहोत. रोहाचा राध दैवत दावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतोय. दाटव गावाच्या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होऊन दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा, मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट आणि रोहेकरांच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि आता हळूहळू परंपरेच्या दिशेने वाटचाल करत जाणारी ही स्पर्धा. हॅलो स्विंग अँड अ मिस. जबरदस्त बॉल. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल गुड्डा आम्हाला, कारण टॉस झाला बॉल आणि त्या स्पॉटकडे बॅट्समन एक्झॅक्टली बघा पाहत राहिलाय. एक्सप्रेशन अँगल जर मिळाला तर मजा येईल, कारण त्या स्पॉटकडे बघा पडल्याच्या नंतर बॅट्समन पाहत राहिला, बॉलर देखील पाहतो त्या स्पॉटकडे आणि हे बॅटल अगदी आपण पाहत आहोत. हे फक्त तुम्हाला RTPL मध्येच पाहायला मिळेल. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या वतीनं ऑनलाईन जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं स्वागत आहे. अजिंक्य सुटे आमच्या सोबत सध्या कॉम्बॉक्स मध्ये जबाबदारी त्यांनी स्वीकारली, पण इथे काय घडलंय बघा. बिहाइंड विकेट काम तमाम. शाकिबनं सेलिब्रेशनला केली आहे सुरुवात.
पहिल्या विकेटचं पतन अजय शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. माणूस किंवा फक्त नेता नाही तर एक चळवळ आहे, जागता संघर्ष आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आमच्या बापाचंच. दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं संगीत आपण ऐकत आहात. 31 चेंडू आणि विजयासाठी 71 धावांची गरज. 71 रन स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 31. पहिल्या ओव्हरमध्ये ड्रीम स्टार्ट. अगदी आपण पाहतोय एखाद्या गोलंदाजानं रात्री झोपताना स्वप्न पाहावं आणि सकाळी मैदानावरती येऊन एखादं षटक असं हाताळवं. अगदी स्वप्नवत गोलंदाजी मी म्हणेन. ड्रीम स्टार्ट मिळून दिला. फक्त 2 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट देखील त्यांना मिळालं. बघा बॉडी लाईनवरती जोरदार हिट होतोय पडल्यानंतर. आउटस्टँडिंग बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट. 2 रन्स ऑफ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ही जबाबदारी, नेतृत्व कॅप्टनचं अगदी आपण पाहिलं तर उत्तरदायित्व जबरदस्त निभावलंय. या स्पर्धेमध्ये जोडलं गेल्याचं मोठं कारण आमच्या सोबत आज सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अजिंक्य सुठे. पहिल्या सीझनमध्ये मला अजूनही लक्षात आहे जेव्हा दाटवच्याच क्रीडांगणावरती आमची ओळख झाली होती सोनार सिद्ध करंडकामध्ये, तिथून सुरू झालेला हा RTPL सोबतचा प्रवास आज प्रत्येक पर्वात सलग 7 दिवस या स्पर्धेशी मी जोडला जातो. आणि 7 दिवस अगदी कसे निघून जातात. मागील 4 दिवस, आजचा 5वा दिवस कसे निघून दिले कळालंही नाही. कारण दिवसभर या क्रीडांगणावरती नक्कीच आपल्या माणसांसहित कसा वेळ निघून जातो हे कळतही नाही. 30 बॉल 71 करायच्यात. बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती वेगाचा बेताज बादशाह सध्या चेंडू हातात घेऊन निघालाय. अभि साटमकर बॉलिंग मार्कवरती. धावसंख्या फक्त 2 आपण पाहतोय पहिल्या ओव्हर नंतर. मरियम 11 या संघानं अगदी आपण पाहिलं तर दबदबा प्रस्थापित करण्याचं पहिलं पाऊल टाकलंय. वेगवान चेंडू कोला टाकण्याचा प्रयत्न. कॉलिंग गडबड झाली. डायरेक्ट हिट. अपील मोठी. सेलिब्रेशनला सुरुवात. थर्ड अंपायर आता मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. बॅट्समन तर निघालाय, तो कन्फर्म आहे की मी बाद आहे. दुसरे अँगल दाखवा जरा प्लीज. साइड एंगल, साइड एंगल. पार्टी पार्टी पार्टी. फॉरवर्ड करा थोड़ा. फॉरवर्ड फॉरवर्ड. ओके. विकेट हिटिंग आउट. येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहतोय. फलंदाज बाद आहे. क्या बात आहे.
क्या बात आहे. आमच्या थेट टेक्निकल रूम मधून कंट्रोल रूम मधून अगदी आपण पाहिलं तर तिसरे पंच जोडले गेले होते आम्हाला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला. तेजस नरे अगदी आपण पाहिलं बघा राजू दादा, फार चांगली संकल्पना. आपण कंट्रोल रूमला थेट प्रेक्षकांपर्यंत जोडला आपण, म्हणजे मनामध्ये कोणती शंका नको, जे आहे ते स्पष्ट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जाईल. नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला नेहमी पाहायला मिळतात आणि जशी मागणी तसा पुरवठा. मागणी केली डीजे संकेतकडे, त्यांनी तो पुरवठा केला आणि कंट्रोल रूम मधून आपण अगदी पाहिलं तर हा आपल्याला जोडण्यामध्ये त्याचं देखील महत्त्वपूर्ण योगदान राहिलं. 2-2 फुटबॉल सुरू आहे की क्रिकेट, आता प्रश्न पडलाय. मी काल देखील उल्लेख केला, ट्रेंट बोल्टला आपण पाहतो क्रिकेटमध्ये फुटबॉलचा स्कोर तो दाखवतो आणि आज शाकिब सिद्दीक आणि अभि साठमकरनं हा कारनामा करून दाखवलाय. ऑन साइडला धावांची कोंडी फोडणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलला पाठवलंय हवाई यात्रेवरती. इट्स आउट ऑफ द पार्क. पायटा हॉटेल षटकार. आमचे सगळे आज कोर कमिटी मेंबर्स बघा आमच्या मंचावरती योगेश दादा असतील, आमचे राजू दादा केरकर असतील, बाहुबली प्रशांत मडबी, आमचे पिंटा शेट मस्कर असतील, त्यासोबत आमचे तेजस्वी नरे असतील, अजिंक्य सुटे. आणि या दरम्यान आणखीन एक विकेट वाऱ्याशी वार्तालाप केली जाते. आता मला वाटतं की लॉंगॉनचा 7-12 या फलंदाजाने स्वतःच्या नावावरती केला की काय. आणखीन एक ठोकलाय, सलगचा दुसरा. पायटा हॉटेल षटकार. सो मच. एक म्हणजे आम्हा सर्वांना हवीहवीशी वाटणारी गोष्ट होती, बट थोडासा का होईना बट नाराजी व्यक्त करणारी एक न्यूज येते आहे. ती म्हणजे विजय हजारे ट्रॉफी चालू असल्या कारणास्तव अर्थात यशस्वी जयस्वाल येणार होता, ऑलमोस्ट डन होतं, बट विजय हजारे ट्रॉफीमुळं त्यांना स्क्वॉडमध्ये त्यांना घेतलं आणि त्या कॅम्पमध्ये त्यांची एंट्री आली, त्याच्यामुळं त्यांचं येणं थोडं मुश्किल ऑलमोस्ट नाही वाटतोय. बट तरी सुद्धा रोहा तालुका प्रीमियर लीगचे प्रयत्न चालू आहेत त्यांना बोलवण्याचा. बट आतापर्यंत न्यूज अशी आहे की ते येणार नाही आहेत. बट उद्यापर्यंतसाठी आम्ही होप्स ठेवलेले आहेत. जर उद्यापर्यंत न्यूज आली की येणार आहेत तर ते येऊ शकतील, त्याची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. बट एक न्यूज आतापर्यंत आलेली आहे की यशस्वी जयस्वाल येणार नाही आहेत. बट दुसरी न्यूज आहे चांगली, ती म्हणजे अर्थात वसीम जाफर येणार आहेत. ही न्यूज खरी आहे आणि ही न्यूज मध्ये आपण ठाम आहोत. वसीम जाफर सर येणार हे कन्फर्म आहेत अर्थात. आणि त्याचपेक्षा आणखीन एक न्यूज, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त टुर्नामेंट्स करणारा एक आवाज अर्थात कॉमेंटेटर्सचं एक घर आपण ज्यांना म्हणतो अर्थात चंदू शेडे सर आलेले आहेत. महाराष्ट्राचा गोड आवाज, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चंदू शेडे सरांसाठी. आणि संदेश दादा दळवी लगेच त्यांना घ्यायला सुद्धा गेले सरांना. चला, चंदू शेडे सर आलेले आहेत आणि ऑन स्क्रीन सुद्धा चंदू सरांना आपण पाहू शकता. सर, तुमचा चाहता वर्ग रोह्यामध्ये खूप मोठा आहे. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं सर. चला पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळतो, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात प्रशांत ठाकूर व प्रथमेश ठाकूर. थँक्यू. वेलकम, स्वागत आहे चंद्रकांतजी शेट्टे सर. आज अखंड महाराष्ट्रभर समालोचन करण्यासाठी ते दौऱ्यावर असतात, पण आज आपल्या स्पर्धेसाठी ते जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे त्यांचं. 14 झालेले आहेत. 14 हाफ ट्रॅकर स्कॉर. विकेट खेळायचा होता पण बॅटची हेल्दी एज, मोठी एज लागली झाला आपण म्हणतो, आणि गलीमधून मागे डीप थर्ड मॅनच्या दिशेने बॉल. सिंगल इथे मात्र प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं पूर्ण. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा निश्चय केला शंकरनं. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 7.50 7.50च्या सरासरीनं 15 धावा सध्या धावा पटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि आपण अगदी पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड.
मरियमला तुम्ही पाहतात आमची खरं तर चिवताई अगदी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवली जाते. मरियम जिच्या नावानं आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, ही छोटी मालकीन आहे या संघाची. मरियम दिदी या मंचावरती स्वागत आहे आपलं. येस, हाय करतात आमच्या प्रेक्षकांना. जिच्या नावानं हा संघ खेळतोय या संघाची छोटी मालकीन अगदी मरियम आमच्या चिवताईला तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. जरी क्रिकेट सध्या कळत नसलं पण तिच्या नावानं आज संघ या क्रीडांगणावरती खेळतोय. स्वागत आहे तुमचं देखील. षटक क्रमांक दुसरं पूर्ण 15 धावा. काल आमच्या मंचावरती मोमो देखील आली होती श्रीषा, आणि तेव्हा एक सामना जिंकला अजिंक्यनं. यावेळेस मात्र फटका चांगला आपण पाहतोय. डीप मध्ये फिल्डर आहेत, फार वेगानं धावत जाऊन चेंडूला उचलतील फेकतील. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना वधी मिळाला. धावसंख्या 1 पूर्ण केली जाईल. सिंगल डबलला प्राधान्य देता ती चांगली गोष्ट आहे, पण सिंगल डबलने काम तुमचं कितपत चालेल हा देखील प्रश्न आहे. सो आता थोडं गिअरअप करावं लागेल, चार्जअप व्हावं लागेल. बॅट चार्जिंगला लावली नव्हती वाटतं सकाळी येताना. शुभम दळवी स्ट्रायकिंग इनवरती, बॉल तयार. शाकिब सिद्दीक साठी अगदी आपण पाहतोय शाकिब सिद्दीकचा हा बॉल शुभम दळवीसाठी होता. हा ट्रॅकर फोर्स करता आला नाही ऑन साईडला. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय शाकिबनं आज मनाशी निर्धार केलाय, तो निश्चय केलाय की इथून मात्र पूर्ण 101% एफर्ट द्यायचे, आणि ते एफर्ट्स देताना ते प्रयत्न करताना त्याच्या प्रयत्नाने यश देखील मिळतं. ही महत्वाची बाब आहे. 4 अक्षरी मेहनतीसोबत 3 अक्षरी नशीब देखील सोबत असणं गरजेचं आहे. ऑन साईडला लॉफ करायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल रेशो प्रचंड वाढलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 3, त्यानंतर 1 आणि आता सलग 2, म्हणजे जवळपास 1 षटक तुमचं डॉट बॉलमध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं. फार चांगली बॉलिंग करतो शाकिब. अचूक टप्पा, भेदक मारा आणि तिखट आणि धारदार गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं. अतिशय तीक्ष्ण बाणा, अटॅकिंग बाणा त्याने मनाशी बाळगलाय. 21 बॉल 57ची गरज या मॅच मध्ये. मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये. स्टिकर एंड वरती बॉल लागल्याच्या नंतर फिल्डर तिथे मात्र आपण पाहतोय गॅदर करू शकलेलं नाहीयेत. 3 तिगाडा और काम बिगाडा असं म्हटलं जातं. 3 फिल्डर तिकडे पोहोचले पण एकालाही झेल टिपता आला नाहीये. आणि अखेर धरतीला दान करत असताना चेंडू आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले पाहूया. खालच्या भागावरती लागला. असं वाटलं एका क्षणाला की बॉल वर चढतोय, पण फार खाली लागला, भरपूर खाली लागला बॉल. आणि तिथून मात्र एक जजमेंट, तो अनुमान लावता आला नाही फिल्डरला, आणि त्याचा परिणाम 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली होती. गोलंदाज वारंवार प्रयत्न करतोय आणि विकेट किपर देखील सांगतात की टप्पा थोडा पुढे पडला. थोडे दूर होते विकेट किपर, कारण शाकिबचे चेंडू फार वेगाने येत आहेत. टॉस होत आहेत गुडलेंथ वरून. रोशन शेटपैर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली विकेटसाठी आणि एक अशी विकेट बनवली जी गोलंदाजांसाठी नंदनवन ठरेल. पण त्याच काळी जर तुम्ही चांगली बॅटिंग केली, टिकून राहिलात, चेंडू बॅटवरती जर मिडल केलात, तर मात्र फलंदाजी देखील चांगली होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र काय घडलंय, शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये आलाय, टिपलाय चांगला झेल आणि संपला आणखीन एका फलंदाजाचा खेळ. आणखीन एक मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना संजुदादा 11 खैरवाडीला. आता मात्र आपण पाहतोय तू चल मे आया, ही स्थिती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. रोहा तालुका प्रीमियर लीग, रोहा तालुका प्रीमियर लीग, रोहा तालुका प्रीमियर
थँक्यू सो मच. एक गोष्ट निदर्शनात आली आहे ती म्हणजे ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. शाकिबला बॉलिंग करताना पाहायला मिळतो आणि कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसामध्ये एक गोष्ट नोटीस झाली. शाकिब विकेट घेतल्यानंतर त्याची एक ट्रेडमार्क सिग्नेचर देतो. यस, आता आपण बघूयात. स्वाईप केला, स्वॉप करतोय. यस, ती ट्रेडमार्क सिग्नेचर पाहायला मिळाली आणि आकाश कडव यांनी निदर्शनात आमच्या आणली आणि ते म्हटलं की ट्रेडमार्क सिग्नेचर आहे त्याची आणि ती सिग्नेचर येऊ द्या. येस, अगदी आपण पाहिलं तर ती सेलिब्रेशन करण्याची पद्धत सिमिलर आढळली कालपासून. अगदी शाकिब सिद्दीक इम्प्रेस केलं. वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर मी म्हणेन आतापर्यंत RTPL च्या या थ्रू आउट जे आतापर्यंत जेवढ्याही मॅचेस झाल्या टिल नाव मी म्हणेन शाकिब सिद्दीक वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर. बिकॉज 12 चेंडू त्याने हाताळले, 12 मध्ये त्याने खर्च केल्या धावा फक्त 5 आणि विकेट मिळवले 2. जरी विकेटचा रकाना कमी दिसत असला तुम्हाला, पण धावांमध्ये त्याने कुठेही तडजोड केली नाही आणि बॅटिंग करताना 28 धावा देखील बनवल्या, त्याही ताबडतोड. मला वाटतं मोजक्या 7 ते 8 बॉलमध्ये त्याने 28 केले असतील. त्यामुळे वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर ऑल्सो. आणि इथे मात्र काय घडलं, मिस टायमिंग होता पण तरी देखील 4 मिळाल्या. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पलीकडे. हॉटेल 826 चौकार. कंट्रोल दिसून आलं नाही त्याच्या फटक्यामध्ये, तरी देखील 4 मिळाल्या. मॉडर्न डे क्रिकेट आहे. आता बॅट आणि बॉल असे आलेत की संपर्क झाला रे की मैदानाच्या बाहेर. आणि हा बॉल देखील व्हॉट अ ग्रेट टायमिंग, ऍब्सोल्युटली ग्रेट टायमिंग. जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट हवाई यात्रेवरती चेंडू निघालाय. पायटा हॉटेल षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो टेलिव्हिजन स्क्रीनवरती. बंटी घागच्या विरोधात लावली आता फलंदाजाने देखील आग. दोन्ही हात डोक्यावरती ठेवले बंटीने, कारण बॉल देखील मैदानाच्या बाहेर गेलाय. षटकार आलाय. आता मात्र इक्वेशन बदललं गेलंय. 16 बॉल 45 करायच्या. 45 रन स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 16 डिलिव्हरीज. 16 बॉल आणि 45 ची गरज. रणझुंजार खेळी मैदानामध्ये साकारावी लागेल. नथिंग इज इम्पॉसिबल. माझ्यासाठी अशक्य काही नाहीये सांगत असताना बंटी गागच्या विरोधात लावतोय आग. शंकरनं ठोकलाय. आणखीन एक शानदार, दिमागदार, असरदार, रुबाबदार पायटा हॉटेल षटकार. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न मला वाटतं गोलंदाजाचा सातत्यानं होतो आणि त्यामध्ये हे फुल टॉस बॉल आमंत्रण फलंदाजाला देतात मोठ्या फटक्यांसाठी. पुन्हा एकदा यावेळेस ओपीस डिलिव्हरी. बॉल बराच काळवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. एक रणझुंजार खेळी साकारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत होता शंकर, पण त्याचा खेळीला लावला अंत. पूर्ण विराम आता त्याच्या खेळीवरती आपल्याला पाहायला मिळेल. वादळ सुरू झालं होतं पण त्या वादळाला शांत केलं बंटी घागनं. शंकर बॅक टू दी पॅव्हिलियन. बकासूर धावला ना त्या दिवशी, दमदार धावला. 2 मॅच मध्ये 60हून अधिक धावा त्यानं बनवल्या आणि प्लेअर ऑफ द डेचा प्रबळ दावेदार देखील राहिला. दुखापतग्रस्त असताना देखील चांगली धावा त्यानं बनवल्या आणि अगदी आपल्या टीमला टॉप 12 मध्ये पाठवलं. 14 बॉल 39 करायच्या. 39 रिक्वायर्ड फ्रॉम 14 डिलिव्हरीज. बंटी घागच्या विरोधामध्ये पहिल्या 3 मध्ये 16 वसूल केला होता. त्यानंतर विकेट त्यानं मिळवले. 2 चेंडू शिल्लक अजूनही आणि बॅटिंगसाठी आला नवीन बॅटर प्रमोद. प्रमोदला पॉवर पॅट बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये. यावेळेस चांगला बॉल आपण पाहतोय. बॅटला चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणखीन एका विकेटचं पतन.
बंटी घाग मात्र आता कमबॅक करतोय. पहिले 3 बॉल तुमच्या नावावरती राहिले आणि पुढील आता मात्र येणाऱ्या बॉलवरती मी कमबॅक करून दाखवेन. बंटी देखील सांगतोय बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी और अब हमारी. सलगची दुसरी विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय जिग्नेश. आणि आता अगदी आपण पाहिलं तर ओंकारनं सलग 2 विकेट मिळवल्या. षटक क्रमांक 14 देखील संपुष्टात आलाय. कुणाल कोंडालकर बूट त्याच्या पायात नाही आहेत, दुखापतग्रस्त तो आहे. गोलंदाजी त्यानं काल चांगली केली होती, आज जरूर त्याच्या विरोधामध्ये बॅटिंग चांगली झाली, पण आता वेळ आली आहे फलंदाजी चांगली करण्याची. अभि साटमकरच्या विरोधामध्ये ऑन साइडला फिल्डर तिकडे आहेत आणि चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. फटका चांगला खेचला होता पण फिल्डरला मान्य नव्हतं. सलगच्या 3ऱ्या मॅच मध्ये कुणा 0 बाद. जर पाहिलं तो दुखापतग्रस्त आहे, बॅटिंग त्याची चांगली झाली नाही, पण गोलंदाजीमध्ये त्याने कुठेही निराश केले नाहीये. आज त्याच्या पदरी अपयश येत आहे, पण आज हरला म्हणून तो आयुष्यात कधी जिंकणार नाही असं नाही. हा खेळ क्रिकेटचा आहे, हा खेळ त्याच्या संघर्षाचा आहे. आज त्यानं आपल्या संघासाठी जो संघर्ष केलाय त्याच्या संघर्षाला सलाम. सेकंडचा कॉल इथे केला जातोय, पण एकावती समाधान मानावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आशिष आणि अगदी पहिल्या बॉलवरती सिंगल इकडे मिळाली. आता इक्वेशन थोडं कठीण झालंय, समीकरण हळूहळू जसं पुढे चाललंय तसं कठीण होत चाललंय. 10 बॉलाने 38 करायच्यात, म्हणजे जवळपास 10 मधून 8 चेंडू हे थेट तुम्हाला मैदानाच्या बाहेर डिपॉझिट करावे लागतील. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन. राईट हँडेड बॅटर, त्याच्यासाठी ऑन साइड केली गेली आहे पॅक. ऑन साइड पॅक पूर्णपणे बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मिड विकेट. डीप मध्ये लॉंग ऑन आणि समोर फिल्डर लॉंग ऑफला होते, त्यांना एक्स्ट्रा कव्हरला थोडं बोलवलंय. साटमकर तयार. स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती. नऊ चेंडूने आता 38 करायच्या. या मॅच मध्ये पूर्णपणे आपण पाहिलं तर मरियम 11 संघाने आपली पकड मजबूत केलेली आहे. सध्या ड्रायव्हिंग सीट वरती आहेत आणि रोहा टेनिस क्रिकेट पेज ऑफिशियल आमचे ऍडमिन पुन्हा एकदा आम्हाला जोडले जात आहेत. किरण स्वागत आहे आपलं. ओंकार अजून एकदाही आले नाही आहेत, कदाचित उद्या परवामध्ये येतील, ते व्यस्त आहेत. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवरती. बाल बाल बचे स्वतःच्या ताटात पुढे काय मांडले ते पाहून दुसऱ्याचं पाहत राहिले, ते सोडून अगदी. कारण स्वतः स्ट्राईक वरती पोहोचायचं ते विचार केला नाही. बॅट्समॅनने मागे पाहत आहेत की माझ्या पार्टनरचं काय झालंय, आणि तिथे विकेट मिळाली असते कदाचित. बघा मागे धावतच होते पुढे आणि अगदी लक्ष त्यांचं मागे होतं. बाल बाल बचे मी म्हणेन. 8 बॉल आणि उर्वरित 8 बॉल मध्ये आदरणीय सुनीलजी बामुगडे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं देखील या मंचावरती.
आता उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. निर्धारित 7 चेंडूमध्ये विजयासाठी 35 करायच्यात. आता मात्र या मॅच मध्ये पकड पूर्णपणे आपली मजबूत करत असताना आपल्याला मरियम इलेव्हन संघ पाहायला मिळतो, ज्यामध्ये बहुमूल्य योगदान राहिलं. शाकिब सिद्दीकचं 28ची इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. त्यासोबत गोलंदाजी करताना 12 बॉल त्यानं फेकले, 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. अभि साटमकरनं वेगानं गोलंदाजी करत असताना नियंत्रित चेंडू फेकले, पण यावेळेस मात्र पूल केलाय आणि पाठवलाय या बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. हा येतोय RTPL ब्रँडेड षटकार. इक्वेशन प्रचंड कठीण झालंय, कारण लो ऑर्डर बॅटर आहेत, खालच्या फळीतील फलंदाज आता मात्र शिल्लक आहेत. पण टेनिस बॉल क्रिकेट आहे इथे, तुम्ही कितव्या क्रमांकावरती येतात हे खरं तर पाहिलं जात नाही, कारण इथे 12व्या खेळाडूमध्ये देखील ती क्षमता असते जाऊन षटकार ठोकण्याची. 6 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. 29 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 6 डिलिव्हरीज, आणि येणाऱ्या 6 मधून 5 बॉल तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत. वाऱ्याशी वार्तालाप करावा लागेल. आता एकमेव पर्याय समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला, फटका चांगला आहे. पहिल्या टप्प्यावरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय हॉटेल 826 चौकार. बेमिसाल टायमिंग, ओव्हर द बॉलर सेट, गोलंदाजाच्या डोक्यावरनं पाठवलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. हॉटेल पायटा हॉटेल सिक्सर. मंचावरती आपण सन्मान पार पाडतोय. कोर कमिटी आमची RTPLची अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या शुभ हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचा हा यथोचित मान सन्मान. 4 बॉल 19 करायचा. 2 मोठ्या फटक्यांनी आत्मविश्वास जागवला आता संजुदादा 11 खैरवाडी या संघासाठी. आणि जर खरंच या 29 धावा चेस झाल्या ना, तर RTPLच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडेल, पण नाही. यष्टया उद्ध्वस्त केल्या, त्रिफळाची दांडी गुल. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आदरणीय नितेशजी धपके साहेब आणि निलेशजी दसाडे साहेब, खरं तर आपण पाहिलं विघ्नहर्ता 11 वनी संघाचे पुरस्कर्ते आहेत, संघ मालक आहेत. त्यांना देखील मी विनंती करीत आहोत की आपण देखील मंचावरती यायचं. आपलं देखील RTPL अर्थातच रोहा तालुका प्रीमियर लीग श्रीमान प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत या दमदार स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा आयोजित आणि आदरणीय प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटची दमदार स्पर्धा अर्थातच रोहा तालुका प्रीमियर लीग या क्रिकेटच्या नंदनवनामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेटचं हे नंदनवन, क्रिकेटचं हे कुरुक्षेत्रामध्ये कधी परिवर्तित होईल याचा काही नेम नाही, कारण अगदी आपण पाहिलं तर आता आजचा अंतिम दिवस असेल. यामध्ये लीग स्टेजच्या मॅचेस आपण कव्हर करणार आहोत, त्यानंतर टॉप 12, त्यानंतर सुपर 6 आणि मग सेमीफायनल, फायनल. जबरदस्त. आता मात्र हा जो स्पर्धेचा शेवटाकडे आपण चाललोय तो अतिशय दमदार आपल्याला पाहायला मिळेल. रणझुंजार नीती अगदी आपल्याला या स्पर्धेमध्ये आता इथून अनुभवायला मिळेल. 3 बॉल 19 करायच्यात. विकेटच्या आधारावरती आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 3 षटकार जरी आले तरी चालणार नाही, कारण 8 विकेट तुम्ही गमावलेले आहेत. आता इथून आपण म्हणू शकतो की औपचारिकता शेष. फॉर्मॅलिटीज इथून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित 2 बॉल विजयासाठी 18 करायच्या. 2 षटकार जरी आले तरी देखील सामना
संजूदादा 11 खैरवाडीला गमवावा लागेल. औपचारिकतेतून पूर्ण होतात, फॉर्मॅलिटीज कंप्लीट होताना आपण पाहतोय. आणि अगदी आपण पाहिलं तर 9 विकेट इथे तब्बल गमावले गेलेत. एक चेंडू शिल्लक आहे, चला जरा लवकर प्लीज. संजूदादा 11 खैरवाडी बॅट्समन पाठवून द्या आपला. आणि त्या अनुषंगानं अगदी आपण पाहिलं या मॅच वरती पकड आपली मजबूत केली. मरियम 11 संघ या स्पर्धेतल्या टॉप 12 मध्ये क्वालिफाय होताना आपण पाहतोय. अजिज भाई अभिनंदन. मरियम देखील तिथे आहे. आपल्या चिवताईचं देखील आपण अभिनंदन करूया. आणि नो डाऊट सामनावीरासाठी कोणती अतिरिक्त चर्चा होणार नाही, ज्यानं अगदी आपण पाहिलं तर धावा संख्या बॅटिंग करताना बनवल्या 28, गोलंदाजी करताना 12 बॉल त्याने हाताळले, 2 षटकांचा स्पेल राहिला, धावा खर्च केल्या अवघ्या 5. महत्वपूर्ण 2 गाड्यांची कत्तल ज्या गोलंदाजाने केली, जेन्युइन ऑलराऊंडर कप्तान चले सीनातान, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. मरियम 11 संघाचा तारणहार अर्थातच शाकिब सिद्दीक ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. शाकिब सिद्दीक आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आदरणीय अमितजी मोहिते आणि आदरणीय अमितजी चिपळूणकर यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते शाकिब सिद्दीकला आपण सामनावीर चा किताब देऊन सन्मानित करणार आहोत. 28 धावा तब्बल बॅटिंग करताना दमदार कंट्रीब्युशन, 12 चेंडू त्याने हाताळले आणि अवघ्या 5 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण गड्यांची कत्तल त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. अजिज भाई महाडकर आणि अगदी आपण पाहिलं तर मरियम देखील प्रचंड खुश झालेली आपल्याला मिळते, कारण मरियम 11 हा संघ रोहा तालुका प्रीमियर लीगच्या टॉप 12 मध्ये क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शाकिब थोडीशी चर्चा आपण करू. काय सांगाल, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये अगदी खेळून आणि किती एन्जॉय केली ती टुर्नामेंट? RTPL खेळायचं म्हणजे स्वप्नच असते. 1 वर्ष पूर्ण वाट बघायला लागतो आणि चांगलाच परफॉर्मन्स होते माझा हर वर्ष, आणि या वर्षी पण चांगलाच झाला आणि खेळायची तर इच्छा खूपच असतो. यावर्षी एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स पाहायला मिळाला. प्रेक्षक तू जिंकलेस विथ द बॅट विथ द बॉल, फार जबरदस्त कंट्रीब्युशन राहिलं. काय सांगशील या स्पर्धेबाबत, ज्या स्पर्धेनं आपल्या रोहातील तळागाळातील खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण केलं? म्हणजे कोणताही खेळाडू इथे येऊन सांगू शकतो ही माझी स्पर्धा आहे, ही स्पर्धा माझ्यासाठी ठेवली आहे. काय सांगशील त्याबाबत? ही स्पर्धा तर चांगलीच आहे, हक्काची स्पर्धा आहे ही स्पर्धा. हर रोहा तालुक्याच्या प्लेयरसाठी, मोठा व्हायसाठी ही स्पर्धा आहे. शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. लावता आपल्या सोबत मरियम 11 संघाचा तारणहार शाकिब सिद्दीक. वेल प्लेड, अभिनंदन अजय भाई. शाकिब जाऊ आजच्या दिशेने. शेवटची खरं तर लीग स्टेज मधल्या ग्रुप मधील मॅचेसला सुरुवात होतं. लीग स्टेजचा विचार केला